नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला, आजची रेसिपी आहे आळूची वडी। तर कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते साध्या सोप्या पद्धतीत। तर ही चण्याची डाळ आहे, ही मी सकाळी भिजत टाकली होती। तर मी आता हे वाटून घेणार आहे। आणि ही आपली आळूची पानं आहेत। इकडे मी तिखट मसाला, हळद आणि मीठ आणि डाळीत टाकण्यासाठी तीळ, ओवा आणि बडीशेप। ठीक आहे, तर आता मी ह्याचं आधी वाटण करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, मी वाटण करून घेतलेलं आहे। हे बघा, हे पीठ चांगलं असं बसलं पाहिजे त्या पानावरती, म्हणून त्याच्यासाठी आता हे मी सगळंच टाकणार आहे ह्याच्यात। छान लागतं बडीशेप, ओवा आणि तीळ आणि ह्या मसाला, मीठ आणि हळद। आता हे मी चांगलं छान मळून घेते, मग तुम्हाला दाखवते आपली वडी कशी झाली आहे। अजून ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला। मिक्स करून घेते मी। तर हे बघा, छान मिक्स करून घेतले मी पीठ। एक ताट घ्यायचं आणि पानं घ्यायची, असं पान घ्यायचं आणि हे पीठ असं घेऊन, बेसनच्या पिठाच्या पण करतात बरं का वड्या, पण ह्याच्या पण छान होतात, त्याच्याही छान होतात। मी दोन्ही पद्धती करते। असं थापटून हळूहळू सगळीकडे पसरवून घ्यायचं, जेणेकरून हे पीठ सगळीकडे लागलं पाहिजे। असं वाटीत पाणी घ्यायचं, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आपल्या। आणि हे असं मग हे बघा, सोपं जातं एकदम करायला, पण जास्त पण जाड लावायचं नाही पीठ, ते असं पीठ खाल्ल्यागत पण लागतं, त्याच्यामुळे पातळ अशा पसरायच्या। इकडे पातेलं ठेवलं मी गरम पाणी करायला आपल्याला वडी शिजवायसाठी। आता मी ह्याच्यावरती एक छोटं पान टाकणार आहे असंच, आणि ह्याला सुद्धा मी लावून घेणार आहे। खूप छान होतात वड्या। कधीतरी असं वाटतं काहीतरी वेगळं खावं, मग त्यासाठी मेहनतही तेवढीच असते खरं, तेवढ्यासाठी तेवढी भांडी तेवढीच पडतात, पण काय आता चांगलं खायचं आहे म्हटलं काहीतरी वेगळं करायलाच हवं, नाही का। आता हे नंतर अशी वड्या ही करायची, अशी पलटी। ठीक आहे, बघा किती छान झाली आपली। आता मी हे काढून याच्यात ठेवते एक एक। आता दुसरं पान घेते। पहिल्यांदा मोठं घ्यायचं पान, म्हणजे त्याच्यावरती मग छोटं बसतं, नाही का, म्हणून। मग बघा, असं धरून धरून पान सरकते ना सारखं। हे बघा, आता खूप छान होतात वड्या। नक्की तुम्ही पण करा अशा डाळीचं वाटण करून। हरभऱ्याची डाळ होती, ती मी सकाळी भिजत टाकलेली आपली, 1/2 किलो डाळ घेतलेली मी। ह्याच्यावरती मी छोटंच पान टाकते, हे बघा। ह्याच्यावर पण थोडंसं लावायचं, ठीक आहे।
बघा मस्त होत्यात वड्या. आणि हे परत असं सर्कल. 2 झालेत आपल्या, नाही का. आता मी अजून करते. तर बघा आपल्या वड्या कशा झाल्यात, एकदम छानच झाल्यात. आता मी हे शिजवून घेणार आहे. ठीक आहे, मग शिजवून झालं तुम्हाला दाखवते कशा केल्यात मी आळूची वडी. हे बघा मित्रांनो मैत्रिणींनो कशा झाल्यात आपल्या वड्या शिजवून. तर आता हे आम्ही फ्राय करणार आहे तेलामध्ये, तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता कढई ठेवलेली आहे. आता मी वड्या तळणार आहे. हे बघा मी आता वड्या तळते. तर बघा मैत्रिणींनो माझ्या वड्या कशा झाल्यात, खूप छान दिसतात. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.